तर आमच्या सर्वोच्च नेत्यावर टीका केलेली सहन करणार नाही, महायुतीत राहायचं की नाही याचा विचार करावा लागेल. शिवतारेंच्या अजितदादांवरील टीकेनंतर राष्ट्रवादीचे उमेश पाटील आक्रमक झालेले आहेत. काय नक्की भूमिका आहे पक्षाकडून? खरं तर अशा पद्धतीची विधानं एकाच सत्तेतल्या पक्षाकडून होताना पाहायला मिळत आहेत. काय भूमिका आहे? काय आहे की विजय शिवतारेंना निवडणूक लढवायची असेल तर त्या ठिकाणी आम्हाला काही त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घेण्याचं कारण नाही. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे, तो लढवू शकतो. परंतु आमच्या पक्षाचे सर्वोच्च नेते अजितदादा पवार यांना विंचू म्हणणं आणि तो नरेंद्र मोदी रूपी पिंडीवर बसलाय असं म्हणणं आणि आता त्याला चपलेनं पण आता आम्हाला मारता येत नाही असं म्हणणं, एवढ्या खालच्या स्तरावर जाऊन चपलेने मारण्याची भाषा, विंचू शब्दाचा प्रयोग, एवढं ऐकून घेण्या इतपत आम्ही काही लाचार झालेलो नाहीत ना. त्यामुळं विजय शिवतारे हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत, माजी मंत्री आहेत आणि महायुतीचे घटक पक्षातले ते नेते आहेत. तर माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही यापूर्वीच विनंती केली की विजय शिवतारेंची ताबडतोब हकालपट्टी करा. महायुतीमधल्या एका खासदाराला अडचण निर्माण करण्याची काम करत असेल आणि आमच्या नेत्यावर जर या स्तरावर जाऊन टीका करणार असेल तर निश्चितपणे महायुतीमध्ये राहायचं का नाही हा विचार आम्हाला करावा लागेल. कारण का आम्ही काय लाचार नाही झालेलो एवढं की त्या ठिकाणी आम्ही ह्यांनी काय पण म्हणायचं आणि आम्ही तसंच आपलं सहन करायचं. अजिबात असलं चालणार नाही. विजय शिवतारेला निवडणूक लढवायची तर लढू द्या, अजून कोणाला लढवायची तर लढू द्या. ह्या शिवतारेला 3 बायकापैकी एका बायकोचं जरी मत मिळालं ना तेवढं पुरेसं आहे. त्यामुळे आम्हाला त्याची लायकी काय आहे ते माहीत आहे. कॅमेरामन विनोद उंगाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर.